मित्रांनो बघा, बायकांचे ना असे दोन इशारे मी तुम्हाला सांगणार आहे. जे दोन इशारे ना जर एखादी बाई, एखादी म्हणजे भाभी तुम्हाला जर देत असेल ना, तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती भाभी किंवा ती बाई जी तुम्हाला असे इशारे तुम्हाला देते, तर मित्रांनो ती बाई ना किंवा ती भाभी तुमच्यावरती खूप जास्त ती फिदा आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो जेव्हा पण ना एखाद्या बाईला, एखाद्या भाभीला जेव्हा कोणता पण परपुरुष तिला आवडतो, तर मित्रांनो ती भाभी ना आणि ती बाई त्या परपुरुषाला, तिच्या आवडणाऱ्या व्यक्तीला ती हे दोन इशारे त्याला देते म्हणजे देते. कारण त्या बाईचा उद्देश असा असतो की जर मी ना हे इशारे माझ्या आवडत्या पुरुषाला जर मी वारंवार दिले, तर तो पुरुष ना माझं प्रेम त्याला समजेल की मी त्याच्यावर किती प्रेम करते, मला तो ना किती आवडतो, असं त्याला दाखवण्यासाठी ना ती बाई आपल्या आवडत्या पुरुषाला असे इशारे ती देते म्हणजे देते मित्रांनो. तर मित्रांनो ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे. तर मित्रांनो त्यामुळे ना आपला वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना कधी कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला कधी नकार अजिबात न देणं. काय बोललो मी? तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला कधी नकार अजिबात न देणं. मित्रांनो बघा, जर एखादी बाई, एखादी भाभी तुम्हाला खरोखरच ती जर पसंत करत असेल, तिला जर तुम्ही ना खरोखरच तिला जर तुम्ही आवडत असशीला, तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पण ना तिला काही पण जेव्हा तुम्ही सांगाल ना की म्हणजे तू माझं ना असं असं काम करशील का ग, उद्या तू मला अशा अशा वेळेला भेटायला येशील का ग, मला तुझ्यासोबत ना सेक्स करायचा आहे, म्हणजे मित्रांनो फलाना ढिमकाना, म्हणजे तुम्ही तिला ना काही पण सांगा, ती तुम्हाला कधी ना कोणत्या गोष्टीसाठी ती तुम्हाला नकार अजिबात देणार नाही. ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ना ती तुम्हाला होकारच देणार. ती तुमच्या समोर ना नंदीबाईला सारखी आपली मान डुलवणार. ती कधी तुम्हाला ना असं नाही बोलणार की म्हणजे मला हे ना आवडत नाही, म्हणजे आपण हे ना नको करूया, मला हे ना नाही करायचं आहे, असं तुम्हाला कधी ती ना नकार अजिबात देणार नाही. म्हणजे भले तिला ना ती गोष्ट आवडत नसली, भले तिला ते काम ना करायचं नसलं, तरी पण ती ना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, तुमच्या आनंदासाठी ती ते काम ना ती करायला सुरुवात करणार. म्हणजे मित्रांनो ती कधी ना तुम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी ती तुम्हाला नकार आपल्याकडून अजिबात देणार नाही. तर मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला कायमची प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला होकार देते, तुमच्या प्रत्येक गोष्टीला ती समर्थन करते, ती तुम्हाला कधी नकार देत नाही, तर मित्रांनो तुम्ही समजून जावा की त्या बाईचं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. आणि मित्रांनो असं करून ना ती बाई हे दाखवायचा प्रयत्न ती करत आहे की अरे वेड्या, तुझ्या प्रत्येक गोष्टीला मी होकार देते, म्हणजे तू मला किती आवडतोस हे तू समजून जा, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुला समजत कसं नाही, असं मित्रांनो त्या बाईला ना तुम्हाला दाखवायचं असतं. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, तर तो दुसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो स्वतःच्या नवऱ्यापेक्षा तुम्हाला जास्त महत्त्व देणं. काय बोललो मी? स्वतःच्या नवऱ्यापेक्षा, स्वतःच्या हजबंडपेक्षा तुम्हाला जास्त महत्त्व देणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई, एखादी भाभी तुम्हाला खरोखरच तिला जर तुम्ही आवडत असशीला, तर मित्रांनो ती भाभी ना आपल्या नवऱ्याला सुद्धा ती इग्नोर करणार. आपल्या ती नवऱ्यापेक्षा ना तुम्हाला ती जास्त महत्त्व देणार. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला ना समजण्यासाठी तुम्हाला मी उदाहरण देतो की मित्रांनो जर एखाद्या कामासाठी ना तिच्या नवऱ्याने तिला जर नकार दिला असेल की म्हणजे अशी गोष्ट ना तू कधी पण नाही करायची, आणि तीच गोष्ट ना तुम्ही तिला करायला सांगितली, जसं की फॉर एक्झाम्पल तिच्या नवऱ्याने ना तिला असं सांगितलं असेल की तू कायमची ना साडी तू घालायची, तू कधी ना असे म्हणजे वेस्टर्न कपडे तू कधी घालायचे नाही. आणि मित्रांनो जर तुम्ही ना तिला असं सहज बोललात की का हो वहिनी, तुम्ही ना कायमची साडी घालता, तुम्ही कधीतरी ना वेस्टर्न कपडे तुम्ही घालून बघा, तुम्ही वेस्टर्न कपड्यामध्ये ना खूप जास्त सुंदर दिसाल. तर मित्रांनो म्हणजे जी गोष्ट ना म्हणजे तिच्या नवऱ्याने म्हणजे तिला करायला नाही सांगितली होती, ज्या गोष्टीला ना तिच्या नवऱ्याचा
विरोध होता तर मित्रांनो फक्त तुमच्यासाठी ना ती बाई आपल्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन ती गोष्ट ना ती करणार मित्रांनो. म्हणजे मित्रांनो थोडक्यात ना हे मला सांगायचं आहे की ती बाई ना आपल्या नवऱ्यापेक्षा आपल्या हजबंडपेक्षा तुम्हाला ती जास्त महत्त्व देणार. तर मित्रांनो जर एखादी भाभी ना आपल्या नवऱ्यापेक्षा तुम्हाला जर ती जास्त महत्त्व द्यायला लागली तर मित्रांनो तुम्ही समजून जा की ती तिच्या नवऱ्यापासून ना संतुष्ट नाही आहे. तिला तिचा नवरा अजिबात आवडत नाही आणि तिला तुम्ही ना तिच्या नवऱ्यापेक्षा तुम्ही तिला आवडता. तिला तुम्हाला आपला बॉयफ्रेंड तुम्हाला बनवायचा आहे. तर मित्रांनो हा इशारा ना असंच सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.